तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्वजण. तर मी आहे तुमचा लाडका मित्र आणि आज आलो होतो बारावशीच्या जत्रेमध्ये. तर आज आपल्यासोबत होता आपला रामाभाऊ. हाय गाईज. तर आपल्याला सगळं काही पाहायचं आहे डिटेल वॉक रूम मध्ये. आणि सौरभ दादा पण आहे आणि इथले भाऊ पण आहेत. भाऊ तुमचं नाव का? गोविंद नामोरे. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बारावशी ते जत्रा भरण्यात आली आहे. तरी आपण सगळे काही पाहणार आहोत. चला ब्लॉगला सुरुवात करूया. तर बाकी पब्लिक सुद्धा भेटत आहे. चला धन्यवाद. हो नोटाचा पैडी भाऊ आपल्या रामाभाऊकडे आहे ना, थोडा पैसा वगैरे झाला, त्याला वाटू लागलं, त्याला जरा मनी वगैरे जिंकायची. 30 रुपयाला काय 6 रिंगा बिंगा येतं म्हणून घ्यायची आणि एकदम मालामाल व्हायचं. बघा पुऱ्याला पुरी जत्रा विकत घेऊन जायची म्हणा आपल्याला. आता पुरी जत्रा विकत घेऊन जायची मित्रांनो. विषय एकदम हार्ड करून टाकायचा. बघा बघा आता कसं खेळायचं गेम. कसला खतरनाक दिसत आहे. काय तिथं गर्दी होईल. गौरा काही मोबाईल पाहुणे थिएटर सुद्धा आलेलं बघा. विश्वास होणार नाही पण थिएटर वगैरे सुद्धा इथं आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारावशीमध्ये दरवर्षी कुस्तीचा खेळ असतो, तर तो सुद्धा पाहणार होता आपण. चला लहान लहान लेकरांच्या कुस्त्या तर चालूच होत्या, पण त्यानंतर आताची जी येणारी कुस्ती आहे ती सगळ्यात भारी झालेली आहे बघा. एका मुलाची आणि एका मुलीची कुस्ती आहे बघा. बघून जा. मुलगी इंजिनियर हो सकते, मुलगी वकील हो सकते, मग मुलगी पहिला का होत नाही. तिकडं ती रगरागीन आक्रमक झालेली आहे. सैन्यातला कसं वाटत असं त्याचं त्याच्या जीवाला माहिती. मित्र म्हणजे थरथर काय होत नाही. आम्ही येतो तून काय झाला असतो. कौतुक आहे पोराचं पण. अशा प्रकारची जत्रा होती इथली बाराशिवची. बरी होती. दुकान वगैरे छान आले होते. तसं आम्ही तर काही खरेदी वगैरे केली नाही आणि काही खाण्यापिण्याच्या गोष्टी घेतल्या त्या खाल्या. बाकी हा तुम्हाला ब्लॉग वगैरे कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया दुसऱ्या ब्लॉगला. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, बाय बाय.